जयंतीच्या अनुषंगाने आपण करणं महत्वाचं आहे। शिवाजी महाराज हे राजेशाहीचे प्रतीक आहेत, ते राजे होते। आज रोजी लोकशाही आहे, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य। लोकशाही जी निर्माण झाली ती राजेशाही नष्ट करून लोकशाही निर्माण झाली। मग अशा लोकशाहीमध्ये एका राजाला जर आपण इतक्या उत्साहाने आठवण त्या राजाची करत असू तर त्या राजाचं कर्तृत्व किती मोठं होतं याचं जागरण सुद्धा आजच्या दिवसांनी होणं महत्वाचं आहे। आपण इतिहासाचे पानं पलटून पाहिले तर जगाच्या इतिहासामध्ये हजारो लाखो करोडो राजे सम्राट महाराज झालेले आहेत, पण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, शहराशहरामध्ये, राज्यामध्ये होते, तशा पद्धतीची जयंती इतर कुठल्या राजाची किंवा सम्राटाची होताना आपल्याला दिसत नाही। याचं कारण काय? याचं कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असेल की शिवाजी महाराजांनी खूप लढाया केल्या, त्यापैकी लढाया हारले नाही, जिंकले, आणि हे लढाया जिंकले याच्यामुळे शिवाजी महाराजांना आपण स्मरणात ठेवतो। पण वस्तुस्थिती तशी आहे का? आपण जर जगाचा इतिहास पाहिला तर सिकंदर हा जगाला जेतता, जग जेतता ज्याला म्हणलं होतं, त्या काळात जे ज्ञात जग होतं त्या संपूर्ण जगावर सिकंदरांनी राज्य केलं होतं असं इतिहासकार म्हणतात। नेपोलियनचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रभागावर राज्य होतं। चंगेज खान नावाचा एक मंगोलियामध्ये प्रचंड मोठा राजा झाला। ज्या काळात घोड्यावरून युद्ध लढली जायची तेव्हा हा चंगेज खान मंगोलियापासून युरोप पर्यंतच्या प्रचंड मोठ्या मुलकावर राज्य करत होता। पण आपल्याला असं पाहायला भेटत नाही की या सम्राटांची किंवा या राजांची जयंती होते। मग शिवाजी महाराजांची जयंती का होते? तर ही जयंती युद्ध जिंकली म्हणून होत नाही। ही जयंती हा राजा रयतेचा राजा होता, कष्ट करणाऱ्या लोकांचा राजा होता, म्हणून ही जयंती साजरी होते। युद्ध जिंकलेल्या बऱ्याच राजांना इतिहास विसरून गेलेला आहे, लोक विसरून गेलेले आहेत। शिवाजी महाराजांची चांगली कार्य आणि त्यांचे चांगले विचार आज आपल्याला जयंतीच्या निमित्ताने नेहमी प्रेरणादायक ठरत असतात, आणि वर्षभर त्यांच्या विचारांवर आणि कार्यांवर चालण्याची प्रेरणा मिळावी म्हणून अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात आपण जयंती साजरी करतो। आणि यावेळी प्रथमच महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने शासकीय सर्व यंत्रणांचा माध्यमातून ही जयंती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा अगदी स्तुत्य निर्णय आहे आणि यामध्ये आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झाला याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो। जाता जाता शिवाजी महाराजांचे फक्त मोजके रयतेसाठी त्यांनी जे चांगले कार्य केले होते त्याची एक उजळणी आजच्या दिवशी व्हावी म्हणून त्यांचे मोजके 2-3 धोरणं तुम्हाला सांगून मी माझ्या लांबलेल्या 2-4 शब्दांना विराम देतो। ज्या काळामध्ये राजे प्रजेचा बिलकुल विचार करत नव्हते, त्यांचं एकमेव उद्दिष्ट असायचं युद्ध करणे, आपल्या राज्याचा मुलूक वाढवणे आणि आपल्या राज्याचा टॅक्स वाढवणे। अशा वेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्याला खडा आदेश देतात, स्टँडिंग ऑर्डर ज्याला आपण म्हणतो आजच्या प्रशासकीय भाषेमध्ये, आणि लिखित आदेश देतात। शिवाजी महाराज काय आदेश देतात? युद्ध मोहिमेवर जेव्हा जाता तेव्हा तुमचे मुक्काम गावामध्ये पडतील, असे मुक्काम जेव्हा गावामध्ये पडतात तेव्हा घोड्यांना दाना पाणी लागेल, सैन्याला अन्न लागेल, तर तुम्ही शेतकऱ्याच्या फेकून दिलेल्या भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावला नाही पाहिजे। जो घोड्याला दाना पाणी लागेल, जो सैन्याला अन्नासाठी जे काही अन्न लागेल ते शेतकऱ्यांकडून तुम्ही विकत घेतलं पाहिजे असा लिखित आदेश सैन्याला आहे। अजून काय लिखित आदेश आहे सैन्याकरता? त्या काळामध्ये बऱ्याच वेळा युद्ध जेव्हा चालली जायची, आपण पिक्चर मध्ये, सिरियल मध्ये पाहिलेलं आहे की मोठी शेतीच्या शेती तुडवत ते घोडदळ पुढे जायचं। शिवाजी महाराजांनी लिखित आदेश दिलेले आहेत की जेव्हा आपण मोहिमेवर जातो तेव्हा शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून कुणीही जाता कामा नये। शेतकऱ्याचं उभं पीक जेव्हा नष्ट होतं तेव्हा शेतकऱ्याच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार करून आपलं जे सैन्य आहे ते उभ्या पिकाच्या बांधावरून किंवा बाजूनी गेलं पाहिजे। म्हणजे ज्या काळात प्रजेबद्दल कुणीही विचार करत नाही, कुठलाही राजा, त्या काळात हा आमचा राजा प्रजेबाबत इतका विचार करतोय, म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज राजेशाहीमध्ये लोकशाहीचं प्रतीक होते, आणि म्हणून आज आपण लोकशाहीमध्ये त्यांची आठवण काढतो। दुसरं एक झाडाबाबत शिवाजी महाराजांचा आदेश आहे सैन्याला। शिवाजी महाराज असं म्हणतात, स्वराज्याच्या कार्यासाठी सुद्धा लाकूड लागत असेल तरी शेतकऱ्याच्या बांधावरून ते कापून घेऊ नका।
शेतकऱ्याच्या बांधावर वटलेलं झाड असेल, ते वटलेलं झाड त्याच्या मर्जीने त्याला योग्य मोबदला देऊन ते कापून घ्या. म्हणजे प्रजेची किती काळजी करणारा हा राजा आहे. दुसरा एक शिवाजी महाराजांचा आदेश आहे. आज इन्कम टॅक्स भरणारे याच्यात काही जण असतील, सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला माहित आहे इन्कम टॅक्स काय. किमान 1 पगार किंवा 2 पगार आपले इन्कम टॅक्स मध्ये कट होतात वर्षाला. आणि इन्कम टॅक्स हा शासनाच्या बजेटचा साधारणतः 40 ते 50% भाग आहे. 40 ते 50% कॉर्पोरेट टॅक्स, बाकीचे टॅक्स, जीएसटी वगैरे आपण सगळे देतो. आणि मेजर कंपोनेंट आहे इन्कम टॅक्स आणि कंपन्यांवरचा टॅक्स. त्याच्यामध्ये जीएसटी टॅक्स वगैरे बाकीचे आले. तर आजचे शासनाच्या उत्पन्नाचे हे सगळ्यात मोठे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात राज्याच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत काय होता? शेतसारा. आज जसं कंपन्यांना 25 ते 30% टॅक्स द्यावा लागतो, नोकऱ्यामध्ये वेगवेगळ्या पगाराच्या लेवलवर असतात त्यांना 10%, 20%, 30% इन्कमचा टॅक्स द्यावा लागतो, तसा त्या काळामध्ये शासनाच्या उत्पन्नाचा मुख्य सोर्स असायचा शेतसारा. मग काही ठिकाणी 20% शेतसारा असायचा. म्हणजे 100 पोती उत्पन्न झालं तर 20 पोती शासनाला द्यायचे. काही ठिकाणी 30% असायचा, काही ठिकाणी 40% असायचा, काही ठिकाणी 50% असायचा. आणि शेतसारा किती त्रास देऊन वसूल केला जात होता हे जर पाहायचं असेल तर इतिहासाची काही पानं जरी पलटून पाहिले तरी ते आपल्याला दिसेल. काही जुन्या सिरियल पिक्चर आपण पाहिले तरी आपल्याला दिसेल. अशा काळामध्ये शिवाजी महाराज लिखित आदेश काढतात की एखाद्या वर्षी जर प्रचंड मोठा दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांकडून शेतसारा घेऊ नका. म्हणजे एखाद्या वर्षी इन्कम टॅक्स घेऊ नका असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे इतकं प्रचंड शिवाजी महाराजांचं कार्य आहे. मग शिवाजी महाराजांच्या त्यांच्या युद्धांचाच आपण जर जागर करत राहिलो तर कालांतराने ही पिढी विसरून जाऊ शकते. शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने जनमानसामध्ये, गावागावामध्ये, सामान्य लोकांमध्ये स्थान का असेल तर हा माणूस कळकळीने सामान्य लोकांचा विचार करणारा राजा होता, म्हणून हे स्थान आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची अशी जनसामान्यासाठी जी चांगली कार्य होती त्या कार्याची उजळणी व्हावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून हे 4-5 मुद्दे मी सांगितले. तुम्ही इथे शांतपणे ऐकले त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो. हा प्रोग्राम संपल्यानंतर आपली एक पदयात्रा होणार आहे. मी सर्व उपस्थितांना आवाहन करतो की या पदयात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव आहे, हा जितक्या मोठ्या प्रमाणात उत्साहात शक्य होईल तितक्या उत्साहात आपण हा साजरा करू. अशा या चांगल्या राजाच्या, शिवाजी महाराजांच्या पावन स्मृती आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहो. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, त्यांची जयंती शतकोन शतको चिराई हो आणि त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहो. या विचारासह मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.